नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिनविशेष दिनांक 1 डिसेंबर जागतिक दिन. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना. 1 डिसेंबर 1835 हॅन्स ख्रिश्चन ॲडरसनच्या परिकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. 1 डिसेंबर 1913 ब्युनस आयर्स मेट्रो. दक्षिण गोलार्ध आणि लॅटिन अमेरिकेतील पहिली भूमिगत रेल्वे प्रणाली कार्यास सुरुवात झाली. 1 डिसेंबर 1917 कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमध्ये श्रीपतराव काकडे, दमले मामा, फत्तेलाल बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थित बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. 1 डिसेंबर 1948 S. आपटे यांनी हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक वृत्तसंस्थेची स्थापना केली. 1 डिसेंबर 1963 नागालँड भारताचे 16वे राज्य बनले. 1 डिसेंबर 1964 मलावी, माल्टा आणि झांबिया संयुक्त राष्ट्रामध्ये सामील झाले. 1 डिसेंबर 1965 भारतीय सुरक्षा दल BSFची स्थापना. 1 डिसेंबर 1973 पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले. 1 डिसेंबर 1976 अंगोला संयुक्त राष्ट्रात सामील झाला. 1 डिसेंबर 1980 महाराष्ट्र विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. 1 डिसेंबर 1981 एड्सच्या विषाणूचा पहिल्यांदा ओळखला गेला. 1 डिसेंबर 1988 जागतिक एड्स दिन संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी जगभरात घोषित केला. 1 डिसेंबर 1992 कला क्षेत्रातील दीर्घ आणि अविस्मरणीय योगदानाबद्दल गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. 1 डिसेंबर 1992 जुडी लेडिन या ब्रिटिश महिलेने 3970 मीटर म्हणजेच 13,025 फूट उंचीवरून हँग ग्लायडर उडवून नवीन उंचीचा विक्रम प्रस्थापित केला. 1 डिसेंबर 1993 प्राच्यविद्या विशारद डॉक्टर रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉक्टर ची. ग. कोशीकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी.लिट. पदवी जाहीर. 1 डिसेंबर 1999 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वुमन ऑफ द मिलेनियम म्हणून गौरवण्यात आले. 1 डिसेंबर 2000 नागालँडने दरवर्षी 1 ते 7 डिसेंबर दरम्यान हार्नेबल उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. 1 डिसेंबर 2009 लिस्बनचा करार युरोपियन युनियनमध्ये अंमलात आला. 1 डिसेंबर 2015 ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर मुझफ्फर हुसेन यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 डिसेंबर 2019 वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्गाचा उद्रेक झाला. 1 डिसेंबर 2020 अरेसिबो दुर्बीण कोसळली. चला तर मग पाहूया आजचे महत्त्वाचे जन्म. 1 डिसेंबर 1081 लुई 6वा फ्रान्सचा राजा यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1137. 1 डिसेंबर 1761 मेरी तुसा मॅडम तुसा वॉक्स म्युझियमच्या संस्थापिका यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 16 एप्रिल 1850. 1 डिसेंबर 1885 आचार्य काका कालेलकर साहित्य अकादमी पारितोषिकाचे विजेते साहित्यिक यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 1 डिसेंबर 1886 महेंद्र प्रताप भारतीय कार्यकर्ते आणि पत्रकार यांचा जन्म. 1 डिसेंबर 1909 बाळा सीताराम मेर्डेकर मराठी नवकाव्याचे प्रणेते यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 20 मार्च 1956.
डिसेंबर 1911 अनंत बाळकृष्ण अंतरकर, पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 4 ऑक्टोबर 1966. 1 डिसेंबर 1950 मंजू बन्सल, भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचा जन्म. 1 डिसेंबर 1954 मेधा पाटकर, समाजसेविका यांचा जन्म. 1 डिसेंबर 1955 उदित नारायण, पार्श्वगायक यांचा जन्म. 1 डिसेंबर 1960 शिरीन एम रॉय, भारतीय इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ यांचा जन्म. 1 डिसेंबर 1963 अर्जुन रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार यांचा जन्म. 1 डिसेंबर 1980 मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. 1 डिसेंबर 1992 भावना कंठ, भारतातील पहिल्या महिला लढाऊ विमान वैमानिकांपैकी एक यांचा जन्म. 1 डिसेंबरचे महत्त्वाचे मृत्यू. 1 डिसेंबर 1135 हेनरी पहिला, इंग्लंडचा राजा यांचे निधन. 1 डिसेंबर 1866 सर जॉर्ज एव्हरेस्ट, भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल यांचे निधन, तर त्यांचा जन्म 4 जुलै 1790. 1 डिसेंबर 1973 डेव्हिड बेन गुरियन, इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन, तर त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1886. 1 डिसेंबर 1985 शंकर त्र्यंबक धर्माधिकारी, स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारक यांचे निधन, तर त्यांचा जन्म 18 जून 1899. 1 डिसेंबर 1988 प्राध्यापक गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन. 1 डिसेंबर 1990 विजयलक्ष्मी पंडित, राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी यांचे निधन, तर त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.